प्रेमाने बोला. धन निरंकारजी एवं रामकृष्ण हरी. खरं तर आम्हाला परमार्थ करत असताना परमार्थ या शब्दाचा अर्थ कळणं गरजेचं आहे. परम अधिक अर्थ बरोबर परमार्थ हा झाला 10वा अर्थ. पण खरा अर्थ असा आहे, परम म्हणजे मूळ आणि अर्थ म्हणजे त्याला समजून घेणे. आत्मज्ञानानं, आत्मबोधानं, आत्मदर्शनानं, आत्मानुभूतीनं, आत्मसाक्षात्कारानं त्याची सहज अवस्था प्राप्त करून घेणं म्हणजे परमार्थ आहे बाबांनो. आणि ती सहज अवस्था प्राप्त होण्यासाठी सहज असणाऱ्या परम सत्तेशी आमचं नातं जुडणं गरजेचं आहे. आणि जोपर्यंत त्या सहज असणाऱ्या परमात्म्याशी आमचं नातं जुडत नाही आहे तोपर्यंत आमची अवस्थासुद्धा सहज होत नाही आहे. आणि सहज अवस्थेचं नावच आहे परमार्थ. अपमान झाला तरी राग येत नाही आहे आणि सन्मान झाला तरी अहंकार येत नाही आहे. या अवस्थेचं नाव परमार्थ आहे बाबांनो. पण ती सहज अवस्था सहज असणाऱ्या परमात्म्याशी नातं जोडल्यानंतरच येऊ शकते. आणि ते नातं असंच जोडलं जात नाही आहे. त्यासाठी जीवनामध्ये सद्गुरू असणं गरजेचं आहे. म्हणून जगतवंद्य जगद्गुरू जगतमान्य देहनिवासी संत शिरोमणी तुकोबाराय यांनी आपल्या अभंगामध्ये जगाला ठणकावून सांगितलं की सद्गुरू वाचोनी सापडेना सोय, धरावे ते पाय आदी आदी. सद्गुरू वाचोनी सापडेना सोय, धरावे ते पाय आदी आदी म्हणतात तुकोबाराय. आदी आदी डब्बल या अर्थानं लिहिलं की तुम्हाला सावध करतायत की तुला जर परमार्थ साधायचा असेल तर सद्गुरू वाचोनी सापडेना सोय, तुला मार्गच मिळणार नाही दुसरा. सद्गुरू वाचोनी सापडेना सोय, धरावे ते पाय आदी आदी. अपना सारिके करीती तात्काळ, नाही काळ वेळ तया लागे. क्षणात त्याला काळ वेळ लागत नाही आहे. सद्गुरू ज्ञानाचा इशारा देतो, ज्ञानाचा बोध देतो आणि लगेच तुम्हाला कळतं की अरे खरंच जेथे जातो तेथे तो माझ्या संगती, चालविशी हाती धरुनिया, असा परमात्मा माझ्या अंगसंग आहे. मग मला जागृती येते की ते गीत मागे उभा मंगेश पुढे उभा मंगेश आणि माझ्याकडे देव माझा पाहत आहे. आम्हाला तो दिसायला लागतो त्या ज्ञानाच्या बोधानं, ज्ञानाच्या इशाराने. आणि म्हणून म्हटलंय अपना सारिके करीती तात्काळ, नाही काळ वेळ तया लागे. लोह परिसाची नस आहे उपमा, सद्गुरू महिमा अगाधची. तुकोबाराय म्हणतात की ज्याप्रमाणे परीस लोखंडाला लागला की लोखंडाचं सोनं होतं, पण ती उपमा सुद्धा आम्ही त्या सद्गुरूला देऊ शकत नाही, कारण त्याच्याही पेक्षा महान सद्गुरू असतो. परिसापेक्षा पण महान सद्गुरू असतो. लोह परिसाची नस आहे उपमा, सद्गुरू महिमा अगाधची. अपना सारिके करीती तात्काळ, नाही काळ वेळ तया लागे. तुका म्हणे कैसे आंधळे हे जन, आणि गेले विसरूनी खऱ्या देवा. जगतवंद्य जगद्गुरू जगतमान्य देहनिवासी संत शिरोमणी तुकोबाराय यांनी सांगितलं की तुका म्हणे कैसे आंधळे हे जन, आणि गेले विसरूनी खऱ्या देवा. आणि त्यावेळेला तुकोबाराय यांनी जगाला ओरडून सांगितलं, देव घ्या फुका, देव घ्या फुका, न लगे रुका मोल काही. त्यावेळी सुद्धा आम्ही ऐकलं नाही. येडा तुक्या म्हणून हिनवलं. आणि आज विश्वामध्ये तोच शुभ संदेश संत निरंकारी मिशन देत आहे बाबांनो. आणि दुधात साखर अशी की जगतवंद्य जगद्गुरू जगतमान्य देहनिवासी संत तुकाराम महाराज यांच्याच नावानं असणारं पुण्यामधलं संत तुकाराम नगर या ठिकाणीच निरंकारी संत समागम होतोय. आणि जी गोष्ट
तुकाराम महाराजांनी परमार्थ करण्यासाठी सांगितली की संत समागमे धरावी आवडी, करावी तातडी परमार्थाची, की संत समागमे धरावी आवडी. आणि त्याच संत तुकाराम महाराजांच्या संत तुकाराम नगरमध्ये जर असा विशाल संत समागम होत असेल तर वाट कसली पाहता? या श्रद्धेचा नमस्कार करा आणि खऱ्या अर्थानं परम असणाऱ्या, सहज असणाऱ्या परमात्म्याचा ज्ञानाच्या बोधानं, ज्ञानाच्या इशाऱ्यानं, ज्ञानाच्या खुणेनं अर्थ जाणून घ्या आणि मूळ असणारा परमार्थ जाणल्यानंतर, परम असणारा देव ईश्वर त्याचा अर्थ जाणल्यानंतर खऱ्या अर्थानं तुम्ही परमार्थाला लागाल आणि खऱ्या अर्थानं तुमचा यहलोक आणि परलोक सुहेला होईल. तेव्हा नक्की या. आता येणाऱ्या 24, 25, 26 तारखेला संत समागमचं आयोजन संत निरंकारी मिशनच्या सर्वेसर्वा सद्गुरू माता सुदीक्षाजी महाराज यांनी केलेलं आहे. तुम्ही या, श्रद्धेचा नमस्कार करा आणि तो अंगसंग असणारा ईश्वर तुम्ही इतरांनाही सांगा की खरंच बाबांनो आम्ही तिथे गेलो आणि याची देही याची डोळा पाहिल आम्ही मुक्तीचा सोहळा. प्रेमाने बोला. धन निरंकारजी एवं रामकृष्ण हरी.